नमस्कार. BCom भाग 2च्या सर्व विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत. काल आपण बँकिंग व्यवसायक विषयक जी तत्त्व आहेत, ही तत्त्व कोणती आहेत आणि या तत्त्वांचं पालन करणं बँकांच्या व्यवसायाच्या दृष्टीनं त्याचं महत्त्व नेमकं काय आहे या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. आजच्या लेक्चरला आपण बँका जी पतनिर्मिती करतात किंवा जी पैशाची निर्मिती करतात या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये पतनिर्मिती म्हणजे काय, त्याच्या व्याख्या काय आहेत, त्यानंतर अशी पतनिर्मिती करण्यासाठी जे महत्त्वाचे घटक आहेत ते कोणते आहेत आणि त्याचबरोबर ही पतनिर्मिती जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कशा पद्धतीनं प्रत्यक्ष बँकामध्ये चालते या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर आपल्याला माहीत आहे की बँक या समाजातील ज्या घटकाकडं पैसा उपलब्ध आहे त्यांच्या गरजा भागून असा पैसा ठेव रूपानं बँकांच्याकडं आकर्षित करतात आणि या ठेवीतून बँका समाजातील ज्या घटकाला पैशाची गरज आहे अशा घटकाला कर्जे उपलब्ध करून देतात. आणि या ठेवीच्या संदर्भामध्ये अशा ठेवी घेताना बँका त्या ठेवीवर काही उत्पन्न ग्राहकाला देण्याचं मान्य करतात. त्यालाच आपण ठेवीवरचं व्याज असं म्हणतो. आणि त्याच वेळेला ज्याला कर्ज देतात त्याच्याकडून त्या कर्जावरचं व्याज बँका घेत असतात आणि या दोन्हीतला जो फरक आहे तो बँकांचं उत्पन्नाचा भाग असतो. म्हणजे ठेवीवरील व्याज आणि कर्जावरील व्याज यामधला जो फरक आहे ते बँकांचं उत्पन्न असतं. अर्थात बँका ज्या वेळेला अशा प्रकारची कर्ज देत असतात त्यावेळेला दैनंदिन बँकांचं कामकाज जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की साधारणपणे कुठल्याही बँकेचे ताळेबंद जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये बँकांनी स्वीकारलेल्या ठेवींची रक्कम आणि या ठेवीतून बँकांनी दिलेल्या कर्जाची रक्कम याचा जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की बँकांच्याकडं ठेवी कमी असतात आणि बँकांनी दिलेली कर्ज मात्र त्या मानानं फार मोठ्या प्रमाणात असतात. म्हणजे कमी ठेवीतून जास्त प्रमाणात कर्ज बँका देत असतात. अर्थात बँकांच्या दैनंदिन कामकाजाचा अभ्यास जर आपण केला तर आपल्याला असं लक्षात येतं की बँकाकडं जेवढ्या ठेवी लोकांनी ठेवलेल्या आहेत तेवढ्या सर्वच्या सर्व ठेवी बँकांना कर्जासाठी वापरता येत नाही. कारण बँकांच्या दैनंदिन कामकाजाचा भाग म्हणून बँकांना रोखता, लाभता आणि सुरक्षितता ही जी महत्त्वाची बँकिंगची तत्त्वं आहेत त्या तत्त्वांचा विचार करून आपल्याकडची काही रक्कम, ठेवीमधली काही रक्कम ही रोख स्वरूपामध्ये ठेवावी लागते. कारण ठेवीदार केव्हाही बँकेकडं पैसे परत मागण्यासाठी येत असतो आणि त्यामुळं सगळेच ठेवीदार एकाच वेळेला पैसे मागायला येणार नाहीत हे जरी खरं असलं तरी काही ठेवीदार पैसे मागायला येऊ शकतात आणि अशा वेळेला त्यांना पैसे रोख स्वरूपात देणं आवश्यक असतं. त्यामुळं बँका या ठेवीपैकी काही भाग स्वतःजवळ रोख स्वरूपामध्ये ठेवतात. त्याचबरोबर राहिलेला जो भाग आहे तो बँकांना कर्जासाठी देता येऊ शकतो. अर्थात त्याच्यामध्ये त्यातून काही भाग हा बँकांना गुंतवणुकीसाठी म्हणून त्या ठिकाणी बाजूला काढून ठेवावं लागतो आणि राहिलेले पैसे बँकांना कर्जासाठी देता येत असतात. आणि त्यामुळं बँकांच्या या दैनंदिन कामकाजामध्ये आपल्याला असं म्हटलं जातं की बँका या पैशाची निर्मिती करणारे कारखाने आहेत. वास्तविक पाहता आपल्याला माहीत आहे की पैसा छापण्याचा अधिकार हा फक्त देशामधल्या मध्यवर्ती बँकेला म्हणजे रिझर्व्ह बँकेला आहे. इतर बँका पैसा छापू शकत नाही. मग तरीसुद्धा बँका पैशाची निर्मिती कशी करू शकतात? तर बँका आपल्या दैनंदिन कामकाजातून त्यांनी अशा प्रकारची एक कामकाजाची पद्धत विकसित केलेली आहे की त्या विकसित केलेल्या पद्धतीतून बँका आपल्याकडं आलेल्या ठेवीतून कर्जे निर्माण करतात आणि त्या कर्जातून परत ठेवी निर्माण करतात आणि त्याच्यामध्ये मग ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेवी अशा प्रकारचं एक अव्याहत चक्र
बँकांच्या दैनंदिन कामकाजामध्ये निर्माण होतं आणि त्यातून जो अदृश्य असा पैसा बँकांच्या कामकाजामध्ये निर्माण होतो त्यालाच पतपैसा असं म्हटलेलं आहे. तर ही पतपैशाची निर्मिती किंवा हा अदृश्य पैसा की जो बँका स्वतः छापत नाहीत, परंतु दैनंदिन कामकाजाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये असा पैसा तयार होतो. देशाच्या प्रत्यक्ष पैशाच्या पुरवठ्यामध्ये या माध्यमातून निर्माण झालेला पैसा त्यामध्ये सहभाग घेतो आणि प्रत्यक्ष देशातल्या पैशाचा पुरवठा वाढतो. म्हणजे पैसा न छापतासुद्धा बँका पैशाची निर्मिती अर्थव्यवस्थेमध्ये करत असतात. तर असा जो पैसा आहे त्यालाच पतपैसा असं म्हटलेलं आहे. आणि या पतपैशाची निर्मिती बँका आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये कशा पद्धतीनं करतात या संदर्भातली चर्चा आपल्याला या टॉपिकमध्ये पहिल्यांदा करायची आहे. तर त्या दृष्टीनं आपण बँकांचं कामकाज पतनिर्मितीच्या संदर्भामध्ये कसं चालतं किंवा बँकांचं नेमकं कामकाज कसं चालतं आणि त्यातून ही पतपैशाची निर्मिती कशी होते याच्या संदर्भात थोडीशी चर्चा केल्यानंतर मग प्रत्यक्ष या पतनिर्मिती म्हणजे काय, त्याची नेमकी व्याख्या आपल्याला सांगता येऊ शकेल का, तर त्या व्याख्येच्या आधारे आपल्याला मग त्याची चर्चा करता येऊ शकेल. तर त्याच्यामध्ये न्यूलिन या अर्थशास्त्रज्ञानं जी पतनिर्मितीची व्याख्या केलेली आहे बँकांच्या, ती म्हणजे पतनिर्मिती म्हणजे कर्जवाढ अथवा भाग गुंतवणुकीद्वारे निर्मित ठेवींचा विस्तार करण्याची व्यापारी बँकांची शक्ती होय. म्हणजे पतनिर्मिती याचा अर्थ न्यूलिन यांच्यानुसार की दैनंदिन स्वरूपामध्ये जेवढी कर्ज बँका देऊ शकतात त्याच्यापेक्षा जास्त कर्ज देण्याची बँकांची क्षमता, किंवा बँकाकडे ज्या प्राथमिक ठेवी येतात त्या प्राथमिक ठेवीच्या माध्यमातून बँका ज्या निर्मित ठेवी तयार करतात. नंतर आपण निर्मित ठेवी प्राथमिक ठेवी म्हणजे काय याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर त्याच्यामध्ये प्राथमिक ठेवीच्या माध्यमातून बँका आपल्या कामकाजामध्ये निर्मित ठेवी तयार करतात आणि ही निर्मित ठेवी तयार करण्याची बँकांची जी क्षमता आहे, की शक्ती आहे, त्या शक्तीलाच पतनिर्मिती असं म्हणावं असं न्यूलिन यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे न्यूलिन यांच्या मतानुसार पतनिर्मिती म्हणजे दैनंदिन स्वरूपामध्ये बँका जेवढी कर्ज देऊ शकतात त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात कर्ज देण्याची बँकांची क्षमता किंवा बँकांची शक्ती, किंवा गुंतवणुकीच्या माध्यमातून बँकाकडे ज्या ठेवी आलेल्या असतात त्या ठेवीच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून बँका ज्या निर्मित ठेवी तयार करतात त्या ठेवीचा विस्तार करण्याची बँकांची क्षमता, त्यालाच पतनिर्मिती असं म्हटलेलं आहे. दुसरी व्याख्या केम्ब्रिज डिक्शनरीमध्ये तयार केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे, पतनिर्मिती म्हणजे अशी परिस्थिती ज्यामध्ये बँक ग्राहक व व्यावसायिकांना अधिकचा कर्ज पुरवठा करतात ज्याचा परिणाम म्हणून चलनात असणाऱ्या पैशाचा पुरवठा वाढतो. म्हणजे बँकांची पतनिर्मिती ही एक अशी परिस्थिती आहे की ज्याच्यामध्ये बँका ग्राहक आणि व्यावसायिकांना नेहमीच जेवढा पैशाचा पुरवठा करतात त्याच्यापेक्षा अधिकचा कर्ज पुरवठा करतात आणि ज्याचा परिणाम म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा जो पुरवठा आहे त्या पैशाचा असणारा पुरवठा वाढतो. म्हणजे प्रत्यक्ष पैसा तयार न करता सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा ज्या माध्यमातून वाढतो ते माध्यम म्हणजे बँकांची पतनिर्मिती आहे. की ज्या पतनिर्मितीच्या माध्यमातून बँका काय करतात, आपल्या ग्राहकांना आणि व्यावसायिकांना जेवढी कर्ज सध्या देऊ शकतात त्याच्यापेक्षा जास्त कर्ज देतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त कर्ज पुरवठा करतात की ज्याचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्थेतल्या पैशाचा पुरवठा त्या ठिकाणी वाढतो, चलनाचा पुरवठा वाढतो. अशी जी व्यवस्था आहे त्याला आपण पतनिर्मिती असं म्हणू शकतो.
आता ही पतनिर्मिती ही संकल्पना विचारात घेतल्यानंतर या पतनिर्मितीचा नेमका आधार काय आहे? कारण कुठलीही गोष्ट करायची म्हटलं तर त्याला काही आधार पाहिजे. आता बँका आपण म्हणतो की बँका या पैशाची निर्मिती करणारे कारखाने आहेत. मग या पैशाच्या निर्मिती बँका कशाच्या आधारे करतात? बँका या काही जादूगार नाहीत की जादूगार जसं हवेतनं पैसा तयार करतो आणि आपल्याला दाखवतो, पण प्रत्यक्षात काय तो हवेतला पैसा हा हवेतच असतो, तो काय प्रत्यक्ष त्याला कुठलाच आधार असत नाही. पण बँका म्हणजे काय जादूगार आहेत का? तर बँका या काही जादूगार नाही. आणि त्यामुळं बँका ही जी पतनिर्मिती आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये करतात त्या पतनिर्मितीला एक मूलभूत असा आधार आहे. आणि तो आधार कुठला आहे? तर तो आधार आहे तो म्हणजे बँकांचं जे कामकाजाचं स्वरूप आहे की ज्याच्यामध्ये बँका काय करतात की समाजातील ज्या लोकांच्याकडं पैसा उपलब्ध आहे तो पैसा ठेव रूपानं बँकांच्याकडं येत असतो. आणि त्यामुळं असा बँकामध्ये लोकांनी जर पैसे ठेवले तरच बँका काय करू शकतात? त्या ठेवीतून कर्जे देऊ शकतात. एकूणच बँकांच्या आपण भांडवल रचनेचा भाग जर बघितला तर त्याच्यामध्ये बँकांचं स्वतःचं भांडवल जे आहे ते अत्यंत कमी असतं. त्यांच्या भांडवलातला सर्वात मोठा हिस्सा असतो तो ठेवीचा असतो. आणि अशा ठेवी लोक स्वतःहून बँकेकडं ठेवायला येत असतात किंवा ठेवत असतात. तर अशा वेळेला बँकेमध्ये ही जी लोक ठेवी ठेवतात ज्यांना आपण मूलभूत ठेवी किंवा प्राथमिक ठेवी असं म्हणतो, म्हणजे बँकेच्या ग्राहकांनी बँकेमध्ये स्वतःच्या उत्पन्नातील जो भाग प्रत्यक्ष बँकेमध्ये आणून ठेवलेला आहे त्याला आपण प्राथमिक ठेवी असं म्हणतो. तर या प्राथमिक ठेवी बँकेकडं येतात आणि या प्राथमिक ठेवीचा वापर बँका लोकांना कर्जे द्यायसाठी करतात. आणि ही कर्जे देत असताना बँकांनी आपल्या कामकाजाची एक अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे की ज्या व्यवस्थेतून ठेवी कर्ज निर्माण करतात आणि कर्ज ठेवी निर्माण करतात. अशा प्रकारची एक साखळी या बँक व्यवस्थेमध्ये निर्माण होते आणि त्यातून पतनिर्मिती होते. म्हणजे बँकेच्या कामकाजाची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतून असा पतनिर्मिती बँका करत असतात. बँका हवेतून पैसा निर्माण करत नाही. मग बँका नेमकं काय करतात? तर बँकांच्याकडं जो प्राथमिक ठेवी, मूळ ठेवी, ग्राहकांनी प्रत्यक्ष आणून दिलेल्या ठेवी ज्या बँकाकडं असतात त्या बँका काय करतात की त्या ठेवीतून काही एक ठराविक रक्कम दैनंदिन वापरासाठी रोख रक्कम म्हणून तिथं शिल्लक ठेवतात आणि राहिलेला ठेवीचा जो भाग आहे तो कर्जे देण्यासाठी वापरतात. परंतु अशी कर्ज देताना अशी कर्ज ही बँकांच्या खात्यामध्ये किंवा बँकेमध्ये ज्या व्यक्तीला असं कर्ज द्यायचं आहे त्या व्यक्तीला असे पैसे रोख स्वरूपात न देता त्याच्या खात्यावर असे पैसे जमा केले जातात आणि नंतर तो व्यक्ती त्याच्या आवश्यकतेनुसार त्या खात्यातून ते पैसे काढत असतो. म्हणजे बँका जी कर्ज देत असतात त्या कर्जाचं रूपांतर बँका ठेवीमध्ये करतात आणि त्या ठेवींचा वापर बँका परत कर्जासाठी करतात. तर अशी जी सतत चालणारी प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेचा आधार हा बँकांच्या पतनिर्मितीला आहे. आणि म्हणून बँकांच्या पतनिर्मितीचा आधार हा काय आहे? तर बँकाकडे येणाऱ्या प्राथमिक ठेवी आहेत आणि या ठेवीच्या माध्यमातून बँका निर्मित ठेवी तयार करतात किंवा बहुविध ठेवी तयार करतात आणि त्यातून ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेवी अशा प्रकारची एक साखळी बँकांच्या कामकाजामध्ये काय होते सतत काम करत राहते आणि त्यातून ही पतनिर्मिती होत असते. तर आता या पतनिर्मितीचे जे मूलभूत घटक आहेत ते कोणते आहेत? तर त्याच्यामध्ये पतनिर्मितीचे जे प्रमुख दोन घटक आहेत ते म्हणजे आहे रोखता आणि दुसरा आहे लाभता. आता रोखता म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. रोखता याचा अर्थ काय आहे की बँकांची पैसे त्वरित देण्याची क्षमता. म्हणजे बँकाकडे जे पैसे ग्राहकांनी ठेव स्वरूपात ठेवलेले असतात
ते काय कायमस्वरूपी ठेवलेले नसतात किंवा एखाद्या विशिष्ट मुदतीसाठी जरी ठेवलेले असले तरी त्या मुदतीच्या आत जर ग्राहकांना पैसे आवश्यक असतील तर असे पैसे बँकांना परत करावे लागतात आणि त्याच्यासाठी बँका काय करतात की ग्राहकांनी आपल्याकडे ठेवलेल्या ठेवीच्या पैकी एक काही ठराविक रक्कम आपल्या अनुभवानुसार रोख स्वरूपामध्ये स्वतःजवळ ठेवतात. त्याला रोख राखीव निधी असं म्हणतात, CRR असं म्हणतात. तर अशी रोख राखीव रक्कम बँका स्वतःजवळ किती ठेवतात त्याच्या आधारावर ही पतनिर्मिती अवलंबून आहे. म्हणजे बँकांच्या दैनंदिन कामकाजामध्ये जर बँकांचे ग्राहक सातत्यानं रोख रकमेमध्ये पैसे काढायला बँकेमध्ये येत असतील तर बँकाला जास्त रोख रकमेची शिल्लक आवश्यक राहील आणि मग त्यामुळं बँका आपल्याकडे आलेल्या ठेवीतून जास्त रक्कम स्वतःजवळ ठेवतील. पर्यायानं बँकांना कर्ज द्यायसाठी कमी रक्कम शिल्लक राहील आणि त्यानुसार जेवढ्या प्रमाणात रोख रक्कम राहील त्यामुळं कमी प्रमाणात बँकांना पतनिर्मिती करावी लागेल. दुसरा महत्त्वाचा भाग आहे, घटक आहे पतनिर्मितीचा, तो म्हणजे लाभता. लाभता याचा अर्थ बँकांची नफा मिळवण्याची क्षमता. आता बँका ज्या ठेवी बँकाकडे येत असतात त्या ठेवी अशा पद्धतीनं बँका गुंतवत असतात की ज्याच्यामुळं त्या ठेवीतून बँकांना जास्तीत जास्त नफा मिळेल. आणि असा नफा जर मिळवायचा असेल तर त्याच्यामध्ये ही जी बँकांची जी कर्ज आहेत ती कर्ज देत असताना बँकांना अशा पद्धतीनं कर्जाचं वाटप करावं लागेल की ज्याच्यामधून बँकांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकेल. आणि ते उत्पन्न जर बँकांना मिळवायचं असेल तर त्याच्यामध्ये बँकांनी आपली कर्ज देत असताना त्या कर्जापासून आपल्याला उत्पन्न किती मिळणार आहे याचा विचार करावा लागेल. म्हणजे बँकांना जेवढं जास्त उत्पन्न मिळवावं लागत असेल तेवढं त्यांना जास्त कर्ज वाटावी लागतील. परंतु अशी कर्ज वाटत असताना बँकांनी केवळ लाभतेच्या मागं जाऊन चालत नाही तर रोखताही बँकांना सांभाळणं आवश्यक असतं. कारण बँकांचा कारभार हा ग्राहकांच्या विश्वासावर अवलंबून असतो आणि ग्राहकांचा विश्वास हा बँकेच्या रोखतेच्या क्षमतेवर अवलंबून असतो. कारण एखादा ग्राहक बँकेमध्ये ठेव काढायला आला मुदतीपूर्वी आणि जर बँकेनं त्याला पैसे दिले नाही तर त्याचा प्रचंड परिणाम बँकेच्या विश्वासार्हतेवर होतो. आणि त्यामुळं या बँकांच्यामध्ये ही पतनिर्मितीची जे मूलभूत दोन घटक आहेत ते आहे, एक रोखता आणि लाभता. म्हणजे रोखता किती प्रमाणात बँकेकडं आवश्यक आहे, रोखतेची किती आवश्यकता आहे त्याच्यानुसार बँकेच्या कर्जाचं प्रमाण ठरतं आणि मग कर्जातून ठेवीतून कर्ज ते प्रमाण त्या ठिकाणी वाढतं. आणि त्याचबरोबर लाभता या संदर्भामध्ये बँकांची उत्पन्न मिळवण्याची जी क्षमता आहे किंवा बँका आपल्या ठेवीपैकी किती ठेवी उत्पन्न मिळवण्यासाठी जास्तीत जास्त वापरू शकतात, कर्ज देण्यासाठी वापरू शकतात, त्याच्यावर सुद्धा ही पतनिर्मिती अवलंबून आहे. आता या पतनिर्मितीच्या संदर्भामध्ये काही मूलभूत ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. तर त्यातली पहिली संकल्पना आहे ती म्हणजे प्राथमिक ठेवी. प्राथमिक ठेवी म्हणजे मूलभूत ठेवी की प्रत्यक्ष बँकेचे ग्राहक बँकेमध्ये जी रोख स्वरूपामध्ये ठेव ठेवतात किंवा मूळ स्वरूपामध्ये जी ठेव ठेवतात त्या ठेवीला प्राथमिक ठेवी असं म्हणतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं बँकेमध्ये प्रत्यक्ष नेऊन ठेवलेले पैसे ठेव त्याला आपण प्राथमिक ठेवी असं म्हणतो. आणि हा प्राथमिक ठेव ही या पतनिर्मितीच्या संकल्पनेतली सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे. कारण या प्राथमिक ठेवी जेवढ्या बँकेकडं जास्त असतील तेवढी बँकेची पतनिर्मिती जास्त होऊ शकते. कारण प्राथमिक ठेवी जर कमी असतील तर बँकांना ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेवी देता येत नाहीत. आणि त्यामुळं प्राथमिक ठेवी म्हणजे बँकेच्या ग्राहकांनी बँकेकडं प्रत्यक्षात ठेवलेल्या ठेवी, त्याला प्राथमिक ठेवी असं म्हटलेलं आहे. दुसरा भाग आहे त्याला म्हणतात निर्मित ठेवी. आता प्राथमिक ठेवी आणि निर्मित ठेवी. निर्मित ठेवी म्हणजे काय तर बँकांनी आपल्या कामकाजाच्या पद्धतीतून निर्माण केलेल्या ज्या ठेवी आहेत त्याला निर्मित ठेवी म्हणतात. म्हणजे बँकाकडं प्रत्यक्ष ग्राहकांनी ठेवलेल्या ज्या प्राथमिक ठेवी असतात
त्या ठेवीचा वापर बँका कर्जे देण्यासाठी करतात. परंतु अशी कर्ज बँका ग्राहकांना रोख स्वरूपात न देता त्यांच्या नावे बँकेमध्ये खातं काढलं जातं आणि त्या खात्यावर ती रक्कम ठेव म्हणून ठेवली जाते आणि त्याच्यानंतर मग तो ग्राहक कर्जदार त्याच्या आवश्यकतेनुसार त्या खात्यातून पैसे काढत असतो. तर अशा प्रकारच्या ज्या ठेवी आहेत त्याला निर्मित ठेवी असं म्हणतात. म्हणजे बँकांनी प्राथमिक ठेवीतून जी कर्ज दिलेली असतात त्या कर्जातून बँका ज्या ठेवी तयार करतात त्याला निर्मित ठेवी असं म्हणतात. आणि या ठेवी कशा पद्धतीनं बँका तयार करतात तर खातेदाराला दिलेलं कर्ज हे रोख स्वरूपात न देता त्याच्या नावानं बँकेत कर्ज खातं काढलं जातं आणि त्या खात्यावर ही रक्कम ठेव म्हणून जमा म्हणून त्याच्या खात्यावर दाखवली जाते. आणि अशा पद्धतीनं जी रक्कम जमा म्हणून ठेवली जाते ती प्रत्यक्ष बँकेमध्येच असते, प्रत्यक्षात ती पैसे कुठेही जात नाही आणि त्यातून मग बँका अशा या निर्मित ठेवी तयार करत असतात. तर तो निर्मित ठेवी हा एक महत्त्वाचा संकल्पना आहे. त्यानंतर तिसरी संकल्पना आहे ती म्हणजे कायदेशीर राखीव निधी, की बँकांचा व्यवसाय हा विश्वासार्हतेवर चालणारा व्यवसाय आहे. बँकामध्ये जे ठेवीदार ठेवी ठेवतात ते ठेवीदार केव्हाही मागता क्षणी अशा ठेवींचे पैसे बँकांनी परत करायचे असतात. परंतु असे पैसे परत करत असताना बँकांना सर्वच्या सर्व रक्कम ही रोख स्वरूपात ठेवण्याची आवश्यकता असत नाही. तर बँका आपल्या दैनंदिन कामकाजाच्या अनुभवाच्या आधारे आपल्याकडं दररोज किती साधारणपणे एकूण ठेवीदारापैकी ठेवीदार पैसे मागण्यासाठी परत येतात याच्या अनुभवाच्या आधारे काही रोख रक्कम बँकांनी स्वतःजवळ ठेवावी लागते. आणि त्याच्यासाठी बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये एक ठराविक रक्कम बँकांनी आपल्याकडं रोख स्वरूपात ठेवलीच पाहिजे, की ज्याच्यामुळं रोखता हा जो बँकिंग व्यवसायाच्या तत्वातला महत्त्वाचा भाग आहे तो सांभाळणं बँकांना शक्य होईल. आणि त्या दृष्टीनं ही रोखतेची गरज पूर्ण करण्यासाठी एक ठराविक रक्कम बँकांनी स्वतःजवळ कायदेशीर अर्थानं किंवा कायद्याच्या माध्यमातून बंधनाच्या माध्यमातून ठेवणं आवश्यक आहे. त्याला कायदेशीर रोखता निधी किंवा CRR कॅश रिझर्व रेशिओ असं म्हटलेलं आहे. तर हा कायदेशीर रोखता निधी हा बँकांनी स्वतःजवळ बाळगणं आवश्यक आहे. अर्थात ह्या निधीची रक्कम जेवढी जास्त बँकांना जवळ बाळगावी लागेल तेवढ्या कमी प्रमाणात बँका पतनिर्मिती करू शकतील. CRRची रक्कम जेवढी कमी असेल, रोख राखीव निधी जेवढा बँकांना कमी ठेवावा लागत असेल तेवढ्या प्रमाणात बँकांना ठेवी कर्जासाठी उपलब्ध होतील आणि तेवढ्या प्रमाणात बँकांना पतनिर्मितीमध्ये त्या ठिकाणी वाढ करता येऊ शकेल. आणि त्यानंतर चौथी संकल्पना आहे त्याला म्हटलेला बहुविध ठेव निर्मिती. आणि बहुविध ठेव निर्मिती म्हणजे देशातल्या ज्या बँका आहेत त्या बँका अर्थव्यवस्थेच्या या सगळ्या प्रणालीमध्ये एकमेकांना जोडल्या गेलेल्या असतात आणि या बँका एका बँकेत ठेव ठेवल्यानंतर त्या बँकेच्या ठेवीदारानं आपली देणी द्यायसाठी दुसऱ्या बँकेच्या खातेदाराला जर पैसे दिले, चेक दिला तर तो त्याच्या बँकेतून ते पैसे काढू शकतो. आणि अशा पद्धतीनं या सगळ्या अर्थचक्रामध्ये देशातील सर्वच बँका एकत्रितरित्या सामील होतात आणि त्या माध्यमातून बँकांची जी ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेवी तयार करण्याची जी क्षमता आहे त्यालाच बहुविध ठेव निर्मिती असं म्हटलेलं आहे. की म्हणजे सर्व बँका एकत्रितपणे या बँकिंग व्यवस्थेमध्ये काम करतात आणि एका बँकेनं दिलेल्या चेकचा अनादर दुसरी बँक करत नाही, दुसऱ्या बँकेनं दिलेल्या चेकचा अनादर तिसरी बँक करत नाही आणि अशा पद्धतीने या सर्वच बँका या अर्थचक्रामध्ये समाविष्ट होतात आणि एकमेकाच्या सहकार्यानं हे सगळे बँकिंग व्यवहार पूर्ण करतात. त्या माध्यमातून ज्या ठेवी निर्मित ठेवी बँकांच्या कामकाजामध्ये तयार होतात त्याला बहुविध ठेव निर्मिती असं म्हटलेलं आहे. त्यानंतर ही पतनिर्मितीची नेमकी प्रक्रिया काय आहे या संदर्भात चर्चा करत असताना मगाशी आपण बघितलेलं आहे की बँकेच्या कामकाजाची एक अशी पद्धत आहे की ज्याच्यामध्ये देशातल्या सर्वच बँका या पद्धतीमध्ये सामील होतात. प्रत्येक बँक दुसऱ्या बँकेचा आदर करते. एका बँकेनं दुसऱ्या बँकेवर काढलेल्या
जो आदेश असेल तो आदेश ती बँक मान्य करते आणि त्या आदेशाचा स्वीकार करून त्यानुसार व्यवहार करते. ही जी बँकांची कामकाजाची पद्धत आहे त्यातून ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेवी अशी एक अखंड चालणारी प्रक्रिया व्यवस्था बँकिंग कामकाजामध्ये निर्माण होत असते आणि त्यातून ही पतनिर्मितीची प्रक्रिया सातत्यानं बँकिंग क्षेत्रामध्ये होत असते. अर्थात अशी ही पतनिर्मितीची प्रक्रिया होत असताना नेमकं ही पतनिर्मिती होत असताना किंवा होण्यासाठी काही विशिष्ट अशी परिस्थिती बँकामध्ये असावी लागते. त्याच्यासाठी काही गृहीतकं ही निश्चित केलेली आहे किंवा काही परिस्थिती बँकामध्ये आहे असं गृहीत धरून ही पतनिर्मितीची प्रक्रिया बँकेमध्ये चालते. अर्थात ही गृहीतकं जर प्रत्यक्षात नसतील तर बँका पतनिर्मिती करू शकणार नाहीत. आणि त्या दृष्टीनं मग काय पतनिर्मितीची ही गृहीतकं आहेत की पहिलं गृहीत असं आहे की ते म्हणजे अर्थव्यवस्थेत जी बँकिंग रचना आहे ती विकसित बँकिंग रचना आहे. म्हणजे बँकेमध्ये आत्ता ज्याला आपण कोर बँकिंग सिस्टीम असं म्हणतो की तंत्रज्ञानावर आधारित अत्यंत अशी विकसित बँकिंग रचना यंत्रणा आत्ता आपल्याकडे सुरू आहे. तर अशा प्रकारची विकसित अशी बँकिंग रचना देशाच्या बँकिंग व्यवस्थेमध्ये सुरू आहे, काम करत आहे, हे पहिलं गृहीत आहे. जर अशी बँकिंग रचना नसेल तर पतनिर्मितीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात काम करू शकणार नाही. दुसरं म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये असंख्य बँका काम करत आहे की एकच फक्त बँक आहे आणि त्या बँकेची मक्तेदारी देशाच्या अर्थव्यवस्थेत आहे असं न राहता देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या बँका आहेत. आता आपण बघतो की भारतीय बँकिंग व्यवस्थेमध्ये राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, परदेशी बँका, सरकारी बँका, सहकारी बँका अशा अनेक प्रकारच्या बँका आहेत. तसं त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या बँका कार्य करत आहेत हेही गृहीत धरायला पाहिजे. तिसरं म्हणजे देशातल्या व्यक्ती अशा बँकांच्या माध्यमातून आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करत असताना ही जी बँकिंग व्यवस्था आहे त्या बँकिंग व्यवस्थेचा वापर या व्यक्ती करतात. म्हणजे लोक जास्तीत जास्त आपले व्यवहार हे बँकांच्या माध्यमातून करतात. रोख स्वरूपामध्ये अशा प्रकारचे व्यवहार लोक करत नाहीत. तर आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी जे व्यवहार बँका लोकांना करायचे आहेत ते बँकेच्या माध्यमातून, धनादेशांच्या माध्यमातून, बँकिंग चलनाच्या माध्यमातून या व्यक्ती करतात. हेही एक गृहीत धरलेलं आहे. त्याचबरोबर बँका CRRचं पालन करतात की म्हणजे बँका आपल्याकडच्या आलेल्या सर्वच्या सर्व ठेवी कर्जासाठी वापरत नाहीत तर त्यापैकी काही रक्कम ही रोख स्वरूपात स्वतःजवळ ठेवतात, रोखतेचं पालन करतात. हे सुद्धा त्याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे. त्याचबरोबर ग्राहक आपल्याकडं जे बँकेशी व्यवहार करतात ते बँकेशी व्यवहार करण्यासाठी ग्राहक आपली जी देणी लोक एकमेकांना देणार आहेत ती देणी देण्यासाठी आपल्या बँकेच्या धनादेशाचा वापर करतात. हेही एक त्यात गरज आहे. म्हणजे रोख स्वरूपात बँकेमध्ये ग्राहक व्यवहार करत नाहीत. तर जे काय आपले व्यवहार असतील ते चेकचा वापर करून किंवा इतर जे बँकेची साधनं आहेत, पतसाधनं आहेत त्याचा वापर करून लोक आपला व्यवहार करतात. आणि त्याचबरोबर ग्राहकसुद्धा आपल्याला प्राप्त झालेले धनादेश हे आपल्या बँकेत भरतात आणि बँकेच्या माध्यमातून त्या धनादेशांची वसुली करतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला दिलेला चेक आहे तर तो व्यक्ती अ बला समजा 1000 रुपयाचा चेक दिला तर ब हा चेक त्याच्या बँक खात्यामध्ये भरेल. दुसरा पर्याय त्याला काय असतो की तो चेक घेऊन तो त्या अच्या बँकेत जाऊ शकतो आणि तिथं चेक सादर करून पैसे घेऊ शकतो रोख स्वरूपामध्ये. असं न करता तो आपल्या बँकेच्या खात्यामध्ये तो चेक जमा करेल आणि बँकेच्या माध्यमातून त्या चेकची वसुली त्या ठिकाणी होईल. तर तोही एक महत्त्वाचा भाग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशामध्ये जी परिस्थिती आहे ती सामान्य परिस्थिती आहे. असामान्य परिस्थितीमध्ये अशा प्रकारची पतरचना निर्माण होत नसते. तर बँकाची जी परिस्थिती आहे, देशातली आर्थिक व्यवस्था जी आहे ती सामान्य परिस्थितीमध्ये आहे. सर्व काही सुरळीत चाललेलं आहे. अशी अवस्था देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये असली पाहिजे. ही वेगवेगळी गृहीतं पतनिर्मितीच्या यंत्रणेतली प्रक्रियेतली काही आधारभूत गृहीतं म्हणून मानली जातात. हे सगळे असतील तरच पतनिर्मितीची प्रक्रिया सुरळीतपणे चालू राहील. आता यानंतर आपल्याला बँकाद्वारे प्रत्यक्षात पतनिर्मिती कशी केली जाते याच्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आणि त्याच्यामध्ये आपण एक 2-3 गोष्टीच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत की
समजा अशी परिस्थिती आपण गृहीत धरली की देशामध्ये फक्त एकच बँक आहे आणि त्या बँकेची कुठेही शाखा नाही, तर अशा वेळेला ती एक बँक पतनिर्मिती कशी करू शकते? देशामध्ये एक बँक आहे आणि तिच्या अनेक शाखा आहेत, अशा वेळेला बँक पतनिर्मिती कशी करू शकेल? आणि तिसरी म्हणजे देशामध्ये अनेक बँका आहेत आणि त्या बँका एकमेकाशी जोडल्या गेलेल्या आहेत, आणि त्या बँका कशा पतनिर्मिती करू शकतात? तर त्याच्यामध्ये एका बँकेद्वारे पतनिर्मितीची प्रक्रिया जर आपण बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की आपण असं जर गृहीत धरलं की देशात एकच बँक आहे आणि त्याची दुसरी कुठेही शाखा नाही, तर अशा वेळेला समजा त्या बँकेकडे एखाद्या व्यक्तीनं 10,000 रुपये ठेव म्हणून ठेवली, तर त्या बँकेकडं जी पतनिर्मितीची प्रक्रिया सुरू होईल ती कशी सुरू होईल? तर ती या पद्धतीने सुरू होईल की एका बँकेद्वारे जी पतनिर्मिती आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये एकच बँक आहे, कुठेही शाखा नाही असं गृहीत धरलं आणि 10,000 रुपये त्याच्याकडे ठेव आली, तर ही बँक काय करेल? तर त्या 10,000 रुपयेमधून आपल्या दैनंदिन कामकाजासाठी जो रोख रक्कम लागते ती साधारणपणे आपण 20% असं जर गृहीत धरलं, तर 2,000 रुपये स्वतःसाठी रोख स्वरूपात दैनंदिन कामकाजासाठी शिल्लक ठेवेल आणि राहिलेले 8,000 रुपये बँकेला ठेवीच्यातून कर्ज देण्यासाठी उपलब्ध होतील. आता समजा ब हा माणूस बँकेकडे कर्ज घ्यायला आला, तर बँक काय करू शकेल? या 10,000 रुपयाच्या ठेवीतून 8,000 रुपयेचं कर्ज त्या ब या व्यक्तीला देऊ शकेल. परंतु असं कर्ज देताना बँक काय करेल की हे कर्ज रोख स्वरूपात ब व्यक्तीला न देता आपल्या बँकेमध्ये ब या व्यक्तीच्या नावानं खातं उघडेल, कर्ज खातं उघडेल आणि त्या कर्ज खात्याला 8,000 रुपये जमा करेल. म्हणजे या 8,000 रुपयाच्या कर्जातून 10,000 रुपयाच्या ठेवीतून बँक काय करेल? 8,000 रुपयाची निर्मित ठेव तयार करेल आणि ती ठेव त्या व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये जमा दाखवेल आणि नंतर ती व्यक्ती त्याच्या गरजेनुसार ते पैसे त्याची देणी भागवण्यासाठी ते पैसे बँकेतून रोख स्वरूपामध्ये काढेल. म्हणजे इथं या प्रकारामध्ये 10,000 रुपयाच्या ठेवीतून बँकेला फक्त 8,000 रुपयाचं कर्ज देता येईल, म्हणजे 8,000 रुपयाची निर्मित ठेव तयार करता येऊ शकेल. त्याच्या पुढं ही व्यवस्था चालणार नाही, कारण दुसरी बँकच नसल्यामुळं आणि शाखा नसल्यामुळं त्या ज्या व्यक्तीने कर्ज घेतलेलं आहे ते व्यक्तीला कर्ज त्या बँकेतून रोख स्वरूपामध्ये उचलावं लागेल आणि त्यामुळं प्रत्यक्ष बँकेतून रोख पैसे जातील आणि ही निर्मितीची प्रक्रिया, ठेव निर्मितीची प्रक्रिया इथंच थांबेल. तर या पद्धतीनं एका बँकेच्या माध्यमातून ही पतनिर्मिती फक्त एकाच वेळेला होऊ शकेल की 10,000 रुपयाच्या ठेवीतून 8,000 रुपयाचं कर्ज बँक देऊ शकेल आणि या 8,000 रुपयाच्या कर्जाच्या माध्यमातून बँक काय करेल? 8,000ची निर्मित ठेव करू शकेल. म्हणजे 10,000 रुपयाच्या ठेवीतून बँकेला फक्त 8,000 रुपयेचंच कर्ज इथं देता येऊ शकेल. इथं पतनिर्मितीची प्रक्रिया पुढं जाणार नाही. त्यानंतर एक बँकेच्या माध्यमातून समजा त्या बँकेची मक्तेदारी संपूर्ण देशामध्ये आहे आणि अनेक ठिकाणी त्या बँकेच्या शाखा आहेत, अशा वेळेला त्या बँकेच्या माध्यमातून पतनिर्मिती कशी होऊ शकेल या संदर्भात आपण नेक्स्ट पिरियडला चर्चा करू. या ठिकाणी आपण थांबूया.